नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत हरतालिकेची अद्भुत आणि अलौकिक कथा। ही कथा फक्त एक दंतकथा नाही, तर ही कथा आहे श्रीच्या निश्चयाची, प्रेमाची आणि भक्तीची कहाणी, जी आजही प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देते। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादे व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। हे तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊनही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्या तिथं नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथे मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद मुनी तेथून विष्णूकडे गेले। नारद मुनी गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचा कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तेव्हा तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस। मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझा बाप तिथे आला। त्याने तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस। पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन तो घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असे म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावी त्याची प्रार्थना करावी। नंतर ही कथा वाचावी व रात्री जागरण करावं। या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात, दरिद्र येतं व पुत्र शोक होतो। कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कथा
पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी पिंपळाचे पारी, सुपळ संपूर्ण. ही आहे हरतालिकेची अद्भुत कथा. प्रेम, श्रद्धा, निश्चय आणि तपस्येची या दिवशी स्त्रिया उपवास करून पार्वतीच्या कठोर तपस्येची आठवण करून देतात. ज्या स्त्रीने निश्चय केला तिच्या श्रद्धेसमोर देवही नतमस्तक झाले. हीच हरतालिका व्रताची खरी शिकवण आहे. बहिणी आणि मातांनो, हरतालिका व्रत फक्त कथा आणि उपवासापुरतं मर्यादित नाही. या दिवशी काही खास उपाय केले तर अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि घरातील संकटाचा नाश होतो. चला तर मग जाणून घेऊया हरतालिकेचे प्रभावी उपाय. नंबर 1. पार्वती शंकर पूजन. हरतालिकेच्या दिवशी मातीची किंवा सोन्या चांदीची शिव पार्वतींची मूर्ती तयार करून पूजन करा. यामुळे पती पत्नीचे संबंध गोड होतात, घरात ऐक्य टिकते. नंबर 2. वाळू किंवा मातीची प्रतिमा. शक्य असल्यास या दिवशी शिव पार्वतीची वाळूत किंवा मातीमध्ये प्रतिमा बनवून पूजन करा. हे पार्वतीच्या वनातील तपस्येचे प्रतीक आहे आणि त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. नंबर 3. निर्जळ उपवास. स्त्रिया या दिवशी पाणी न पिता उपवास करतात. या व्रताने पतीचे आयुष्य वाढते आणि विवाहित स्त्रीचे अखंड सौभाग्य अबाधित राहते. नंबर 4. रात्रभर जागरण. रात्रभर भजन कीर्तन, शिव पार्वतीचे नामस्मरण करा. यामुळे मनातील संशय, दुःख, वाद मिटतात आणि मानसिक शांती मिळते. नंबर 5. पिंपळाला प्रदक्षिणा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून ओम नमः शिवाय नाम जपा. यामुळे घरातील दरिद्रता दूर होते. नंबर 6. देवी पार्वतीला सुहाग वस्तू अर्पण. लाल काचकडे, बांगड्या, कुंकू, मेहंदी, साखर या वस्तू देवीला अर्पण करा. या उपायाने स्त्रीचे सौंदर्य, सौभाग्य व आकर्षण वाढते. नंबर 7. उदित सूर्याला अर्घ्य. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून हरतालिका संपवा. यामुळे आरोग्य आणि ऊर्जा टिकते. नंबर 8. कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्र जप. हरतालिकेच्या रात्री शिव पार्वती मंत्र जपावा. ओम गौरी शंकराय नमः 108 वेळा. यामुळे पती पत्नीचे नाते घट्ट होते आणि संतान सुख लाभते. नंबर 9. अविवाहित मुलींसाठी उपाय. अविवाहित मुलींनी या दिवशी व्रत करून लाल फुलं व मिठाई अर्पण करावी. यामुळे इष्टपती मिळतो आणि विवाहात अडथळे दूर होतात. नंबर 10. दान धर्म. या दिवशी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुहाग सामग्रीचे दान करा. यामुळे स्वतःचे सौभाग्य अनेक पटीने वाढते. हरतालिका व्रत हे केवळ उपवास नाही तर प्रेम, निष्ठा, श्रद्धा आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. हे उपाय केल्याने विवाहितांना सुखी संसार, अविवाहितांना इच्छित जोडीदार आणि प्रत्येक स्त्रीला पार्वतीसारखे अखंड सौभाग्य लाभते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.